स्वतःच्या व्यवसायातल्या पहिल्या कमाईतून स्वतःसाठी बनवलेला पहिला दागिना, पहिला स्त्रीधन असा अचानक मोडावा लागेल असं आयुष्यात कधी वाटलं नव्हतं. आणि हा दिवस कितीही विसरायचा म्हटला तरी विसरता येणारा नाही आहे. तर सुरुवातीपासून सांगते, घरच्यांचं ऑब्व्हियसली प्रेशर, त्याच्यामुळे मला सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करावं लागलं आणि ग्रॅज्युएशनच्या एंडिंगच्याच टायमिंगला पप्पांना बेड रेस्ट सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे मग स्वतःलाच वयाच्या 18व्या वर्षी नोकरी करायला सुरुवात करावी लागली आणि साईड बाय साईड मास्टर्ससुद्धा केला. आणि खरं सांगायचं झालं तर माझं शिक्षण सायन्समध्ये, मास्टर्स केलं, ऑपरेशनमध्ये जॉब केला, सेल्समध्ये, कशालाच कनेक्शन नाहीये. आणि एका पॉईंटला असं वाटलं बस स्वतःसाठी काहीतरी करावं. आणि वास्तू बोलली, मला जी मांजर आवडत नव्हती ती एक मांजर, 2 बच्चांना घेऊन आले, 2चे 8 झाले. मला जॉब सोडावा लागला. साईड बाय साईड माझं कॉन्टेंट क्रिएशन सुरू झालं. बरेच सारे कोर्स केले, फॅशन डिझायनिंग आणि वर्क, क्लाउड किचन सुद्धा केलं होतं. त्यातलाच केलेला अजून एक कोर्स म्हणजे ज्वेलरी मेकिंग. आणि मी आयुष्यात कधी विचार नव्हता केला की ही ज्वेलरी मेकिंग मला घरातनं एक स्टार्टअपचा ऑप्शन देईल. रात्रंदिवस एक केला होता. 2023 मध्ये सुरुवात केली होती राहत्या घरातल्या वॉर्डरोब मधल्या एका छोट्याशा कणापासून. आणि नंतर स्वतःचं एक छोटंसं वॉर्डरोब घेतलं. नंतर मग हेही कमी पडायला लागलं म्हणून लिव्हिंग रूमला स्टुडिओमध्ये कन्वर्ट केलं. आणि आत्ता ह्या गोड प्रवासाचा शेवट होतोय की सुरुवात होते नवीन प्रवासाची, तुम्हीच सांगा.